विरोधक असंही म्हणत आहेत की राणे साहेबांचा शब्द मानला राणे गेला नाही. साहेबांची इच्छा ही होती की शहर विकास आघाडी होऊ नये. कणकवली शहर विकास आघाडी होऊ नये. शिंदे साहेबांनी उद्धवजींबरोबर जाऊ नये. ही विधान त्यात राणे साहेबांचं. शेवटी राणे साहेबांना हे प्रगल्भ नेते आहेत. त्यांना युत्या आघाड्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युत्या आघाड्या होत्या हे त्यांनी आयुष्यभर अतिशय बारकाईने पाहिलेलं आहे. आणि म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर काय झालं नेमकं याची अतिशय उत्तम संवाद रवी चव्हाण साहेब आणि राणे साहेबांचा, अतिशय उत्तम संवाद फडणवीस साहेब आणि राणे साहेबांचा. आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे ना काय विषय आहे, त्यांना माहिती आहे ना युती काय परिस्थिती कशी आहे, कशी होत नाही, काय मागण्या केल्या, सगळ्या टेबलावर माहिती आहे. आता आपल्याला सांगितलं फक्त चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळंच द्यायला तयार होतो. अहो नगराध्यक्ष पद मागत होते भाजपकडून, भाजपच्या हक्काचं नगराध्यक्ष पद मागत होते. आम्ही बोललो का त्याबद्दल? मी गप्प होतो ना एवढा वेळ, आम्ही नाही बोललो. आम्हाला माहिती आहे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही ना. 2019 पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा देण्याची क्लिअर झालेली, जागा विकास निश्चित झाली, तरी पण केसरकरांना का जमलं नाही ते संपवण्याचं, म्हणजे ती जागा मिळवून देण्याची? का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याचे लोक आजही बोंब का मारतायत? आपण आमदार आहात ना, आपण मंत्री झालेले आहात ना, उत्तर द्या ना जनतेला. आरोग्याची व्यवस्थेबद्दल का केलं नाही? काय डॉक्टर का दिले नाही तिथे? का लोकांना आरोग्यासाठी आज बांबुली म्हणून गोव्याला जायला लागतंय? सांगा, उत्तर द्या. म्हणून माझं असं म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये उगाच राजकारण कोणी करू नये.